नमस्कार मित्रांनो, प्रगती एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर प्लीज खाली रेड कलरचं बटन आहे सबस्क्राईब म्हणून, त्याला क्लिक करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून या चॅनलचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2024 यांचे जे अतिमहत्त्वाचे प्रश्न आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा. चला प्रश्न स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1, मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर मधुमेह हा इन्सुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. तर मधुमेह हा रोग जो आहे तो स्निग्ध व कर्बोदकांच्या अतिसेवनामुळे होत असतो. क्वेश्चन क्रमांक 2, पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? तर पानामध्ये जे हरितद्रव्य तयार होण्यामध्ये सूर्यप्रकाश हा आवश्यक असतो. क्वेश्चन नंबर 3, हवेचे दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर हवेचे दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात. विद्युतधारा मोजण्यासाठी ॲमीटर वापरतात. दाबातील बदल दर्शवण्यासाठी मॅनोमीटर वापरतात. आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर हे वापरत असतात. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर पानिपतची तिसरी लढाई 1761 या वर्षी झाली. पानिपतची जी पहिली लढाई आहे ती इब्राहिम लोदी व बाबर यांच्यामध्ये झालेली आहे, ती 1526 मध्ये. आणि दुसरी जी लढाई आहे अकबर ह्यूम यांच्यात झालेली आहे आणि ती झालेली आहे 1556 मध्ये. मुघल सत्ता स्थापन करणारा राजा कोण? तर मुघल सत्तेचा जो स्थापन करणारा राजा आहे तो आहे बाबर. बाबर हा मध्य आशियातील फरगाना राज्याचा होता. आणि पानिपतची लढाई 21 एप्रिल 1526 रोजी इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यात झाली होती. आणि या लढाईमध्ये बाबरने लोदीचा पराभव करून सुलतानशाही संपुष्टात आणली होती. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण कोणत्या साली झाले? तर भारतीय रेल्वेचे जे राष्ट्रीयकरण आहे ते 1950 या साली झालेले आहे. पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे सुरू झालेली आहे. कधी झाली? ती 16 एप्रिल 1853 रोजी. आणि पहिली विद्युत रेल्वे सीएसटी ते कुर्ला. दर्पणकार असे कोणास म्हटले जाते? तर दर्पणकार हे बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटले जाते. बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 मध्ये दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले म्हणून त्यांना दर्पणकार म्हटले जाते. जैन धर्माचे प्रथम तीर्थकार कोण होते? तर जैन धर्माचे प्रथम तीर्थकार ऋषभ हे होते. कारण महावीर हे 24वे तीर्थकार होते, त्यांनाच वर्धमान सुद्धा म्हणतात. अनंतराव हे 14वे तीर्थकार होते आणि अजितनाथ हे दुसरे तीर्थकार होते. भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते आहे? तर भारतातील रेशीम उत्पादनातील जे अग्रेसर राज्य आहे ते आहे कर्नाटक. कर्नाटकातील रेशीम उत्पादनातील प्रमुख केंद्र आहे कुर्ग जिल्हा. आणि नैसर्गिक रेशीम उत्पादनात भारत चीन नंतर जगात दुसरा देश आहे. भारतात तसर, तुरी, मूग या 4 प्रकारच्या रेशीम उत्पादन केले जाते. अशा प्रकारे अनेक प्रश्नांची उत्तरे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि जर कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर प्लीज करून या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जर व्हिडिओ अपलोड केला तर सर्वात अगोदर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद मित्रांनो.